हं. मित्रांनो, आज आपण बघणार आहे एका लांडगिणीची गोष्ट. लांडगीण म्हणजे लांडगा, त्याची मादी म्हणजे लांडगीण. तिला गावाकडे लास असं म्हणतात. लास आली, लास आली. म्हणजे ती लांडगीण म्हणजे ती पिल्लं झालेली असतात. मग ती काय करते, आपल्या पिल्लांसाठी त्यांना दूध लागतं ना, म्हणून ती शिकारीला निघाली ना, बकरं शेळी ओढून नेणार म्हणजे नेणार. खूप घाबरते सगळे लोक ते आल्यावर. मग असेच पावसाचे दिवस होते आणि आमचे आमचे तात्या आणि गाया शेळ्या बिळ्या घेऊन रानात जायचे. रानात पण घर होतं, मातीचं शिकार झोपडी म्हणायचं. कडेला शेड होतं मोठंच्या मोठं, त्यात सगळी जनावरं बांधली जायची. गाय, बैल, शेळ्या आणि कडनी लोखंडी जाळी होती, त्याला दरवाजा होता, त्यामुळे त्यात काही धोका नव्हता. लांडगा काय शिरू शकत नव्हता. आणि पण एक दिवशी गेलो तर जाताना नव्हता, पण तिथं गेल्यावर लय पाऊस. नदीला इतकं पाणी आलं, आमचं शेत नदी किनारीच. इतकं पाणी आलं, इतकं पाणी आलं की पाणी खूप खोल आहे. ते आम्ही जिथं शिकार झोपडी शेत आहे ते उंच आहे, पण खूप पाणी आलं नदीला. आणि आमची नदीच्या किनाऱ्यालाच विहीर आहे. त्या विहिरीत छोटे छोटे मासे टाकतो आम्ही, ते मोठे होतात. त्या दिवशी काय केलं होतं, पाणी निघाल्यावर त्या पाईपातून मासे पण येतात बाहेर. मग मोठे 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 सगळे मासे आम्ही असे परातभर काढले आणि छोटे परत आत टाकून दिले. आणि नंतर पाणी आलं, इतकं आलं की मापच नाही. वरती पाऊस झाला होता कुठेतरी. मग रात्र झाली, आम्हाला पुढं पण ओढा एक आणि इकडून नदी जाताच येईना पलीकड. मग आम्ही तिथंच राहिलो शेतातल्या घरात. मग वडील, मी, भाऊ, माझा बहीण आणि ते मासे धरलेले होते एवढे. मग आईने तिथं सगळं होतं, मीठ, मसाला, चूल, परत लाकडं वगैरे सगळे तर रानातच. ते परत पाटा, वरवंटा, शिंकाळं होतं सगळं तिथं. मीठ, मिरची, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ हे घरचंच असायचं सगळं. डाळी, तेल तिथं असायचं, कधी लागलं तर असावं म्हणून. आईने मच्छीचं कालवण केलं, भात भाकरी केल्या. आम्ही तिथंच राहिलो, तिथंच दूध काढलं, शिकाळ्याला लावून ठेवलं, कारण घरी येता येईना. जनावरं बांधली त्या शेडमध्ये आणि सपरात म्हणजे त्या अंधार लावून घेतलं. त्यात काही भीती नसायची, कारण लोखंडी जाळी होती कडनी बारीक अशी. आणि आम्ही आतमध्ये कंदील लावलेला, बाहेर एक कंदील लावलेला. आणि अशा विजा चमकत होत्या कडाकड, लय मोठ्या मोठ्या. आणि ते घर कसं जुन्या पद्धतीचं, वरती पत्रा आणि त्याला खिडकी, म्हणजे दोन बाजूला दोन फरक, एक विधभर अशा झडपा असतात आणि त्याला 2-3 लोखंडी अशा सळ्या लावलेल्या बस. आता काय झालं, थोड्या वेळाने पाऊस कमी झाला, आम्ही जेवलो वगैरे. आता एवढी मच्छी तर काही संपली नाही. आईने बरीचशी शिंकाळ्यावर ठेवली, चांगली ताट भरून. बाकी तळलंय, काय कालवण केलं आम्ही खाल्लं. आईने ती भांडी वगैरे आवरली एका बाजूला. आणि तिथं बिछाना पण होता आमच्या, म्हणजे गावच्या पद्धतीच्या गोधड्या, चटया असं ते टाकलं ना, आम्ही झोपायची तयारी. मोठं घर होतं 10 खानाचं. आणि मग असा आवाज यायला लागला. कुत्री कशी असतात, कुत्र्याची पिल्लं अशी बारीक बारीक पिल्लं याव याव करून ओरडतात तशी, आणि गुरगुरल्यासारखं. मग आम्ही खिडकीतून बघितलं तर त्यांना वाटलं कुत्रीच आहे, पण नंतर खिडकी ती झडप वर करून बघितलं तर लांडगा होता. ती लांडग्याची मादी, तिला लास म्हणतात ते. त्याला एवढा मोठा गोंडा असतो, मोठा असतो जरा, आणि त्या लांडग्याच्या ना कपाळावरच असा काळा मोठा डाग होता. आणि तो त्या शेळ्या करड्यांच्या ह्यानीच आला होता की इथं काहीतरी मिळेल, पण त्याला ते मिळालं, कारण आत जात आहे ना, जाळी होती, लोखंडाची जाळी. भिंतीच्या जागी फक्त जाळी होती, नाही तर पूर्ण पत्र्यापर्यंत. आणि पण पाऊस थोडा थोडा येत होता, म्हणून त्या पत्र्याच्या ओळचणीला घराच्या ती थांबली. तिथं पाऊस लागत नव्हता. आता आम्हाला वाईटही वाटायला लागलं. तात्या म्हणलं, ही जी पिल्लं ओरडतायत त्यांना भूक लागली. आता आपण काय करणार, जरी तो जंगली प्राणी असला तरी लहान पिल्लं आहेत ना. माझे वडील म्हणले, मच्छी आपण काय करणार, सकाळ
का होईना खाणार किंवा काय. तेवढी मच्छी त्या खिडकी झडप उघडली, एका पेपरमध्ये गुंतवून खाली दिली टाकून. आणि नेमकं तेव्हा वीज चमकत होती. आता ते कंदील असा धरला आणि कंदिलाने ते टाकलं नेमकं त्यांच्या तिथं. तर त्या लांडग्यानी पण बघितलं वर, तिची मादी होती ना लास, आणि तात्यांनी पण पाहिलं, कारण विजा चमकत होत्या. ती एकमेकांना बघितलं, पण ते आता टाकलं. आता भूक लागलेली होती तिच्या पिल्लांना. थोड्या वेळाने आवाज बंद झाला. ते तिने खाल्लं का पिल्लांनी माहीत नाही, पण पिल्लं भुकेलेली शांत झालीस का समजा तिने खाल्लं असेल दूध बीत पिऊन, कारण नुसते काटे काटे दिसत होते तिथं सकाळी. आणि ती गेली. आम्ही उठलं तर नव्हते, पण सगळीकडे झालं होतं की लास आली, लास आली असं म्हणायचे. ती लास म्हणजे लय घाबरायची, माणसांना पण अडवून मारतात ती, व्यायलेली लांडगी असेल ना तर ती. आणि मग असेच काही 4-8 दिवस गेले. शेजारच्या गावात काहीतरी कार्यक्रम होता म्हणून एक मित्र आणि तात्या ती गेले तिकडे ह्याला सायकलवर. सायकलला पुढे एक लाईट असते आणि घंटी. काय कार्यक्रम होता काय माहिती. येता येता थोडासा उशीर झाला. आता दोन्ही बाजूला पांदी आहेत, हिरवी झाडी एकडनी, पलीकडे शेत आहेत आणि मधून रस्ता आहे. आता त्या काय झालं, येत असताना सायकल झाली पंक्चर. 2 जण येत होते. मग पंक्चर झाल्यावर खाली उतरला. आता तो जो बरोबर होता मित्र, त्याला भजनं यायची, तो आपला मोठ्या मोठ्याने भजनं पण म्हणत चालला, पण थोडी घाबरली बी. काय आलं रात्रीचं तर एक चांगला 1/2 किलोमीटर तरी तसाच रस्ता आहे. नंतर पुढं आल्यावर थोड्या वस्त्या लागतात एक 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 एक. मग ते तिथून यायला लागलं. थोड्याच वेळात त्यांना डोळे दिसायला लागले अंधारातून, आणि सायकलला लाईट होती ना, तर समोरून डोळे दिसायला लागले. आधी 2, नंतर 2, परत 2, 5, 6, आणि आले तर 5, 2-3 लांडगे. आता हे घाबरले. ह्यांच्याकडे होते, पण काय होतं, काठी होती एक मोठी. त्या काठीने आता काय करणार. ती म्हणत होते त्यांना असं असं तसं, पण ती अशी गुरगुरायला लागली. आता 3 जण असल्यावर एकाला तरी त्यांनी पकडलं तर माणूस काय करल. पण काय झालं, त्या सायकलला जी लाईट होती ना, त्या लाईट मधून ते असं करते ना आपण हुसकायच्या साथ, आणि त्यांनी ती चेहरा त्यांचा जवळ आला. त्या समोरच्या लांडग्याला दिसत होता, त्याच्या काळा तो डाग होता त्याच्या कपाळावर, आणि तिने पण ह्याला पाहिलं. आणि ती थोडा वेळ पुढं गेली, काय एकमेकात केलं, एका पाठोपाठ एक 3 निघूनच गेली. तर तात्या पुढं तसंच चालत राहिलं. त्यांना वाटलं हा का गेलं. ते म्हणले अरे ही त्या दिवशीचीच मादी होती लांडग्याची, आणि तिने पाहिलं की त्या दिवशी तिने पाहिलं होतं की खायला दिलंय ते. अर्थात हा अंदाज लावला, पण ती निघून का गेली मग. ती काही ना धक्का लावता ती निघून गेली. तिने आधी ती गेली, काहीतरी ती एकमेकात असं काय केलं, तर त्यांची भाषा आपल्याला काय कळती. आणि ती गेली तिच्या पाठी, दुसरं असं 3 लांडगे निघून गेले. आणि मग ही लोक थोडी पुढं आली. मग पुढं आल्यावर जरा एक 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 वस्ती लागते, आणि मग वस्तीवर थोडं थांबले जरा उजाडेपर्यंत, आणि मग उजाडल्यावर ते आले निघून. आणि मग त्यांना सांगत बसले असं असं झाले, लास आली. मग ती पण सांगायला लागली लय लांडगे फिरताय तिकडं. त्यांनी सगळ्यांनी असं लोखंडी करून घेतलेलं होतं कडनी, कारण लांडग्यांची भीतीच. लांडगं कसं मग बकरं अख्खं शेळी म्हणलं तरी एका क्षणात नेतात. अशा पद्धतीने ती प्राणीच आहेत, पण शेवटी त्यांच्यात बी भावना आहेतच की. तिला वाटलं असेल की माझ्या पिल्लांसाठी मदत केली म्हणून ती गेली. आता बोलता येत नाही, हाच एक भाग आहे त्यांचा. अशी ही गोष्ट. तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण बघणार आहे एका लांडगिनीची गोष्ट.